दहिवडी वडगाव हद्दीवरील अवैध खडी क्रेशरचे वीज कनेक्शन कट करण्यात यावे या मागणीसाठी मान तालुक्यातील पत्रकारावर उपोषणाची वेळ आली आहे। अवैध खडी क्रेशर कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुरू होता। त्या अनुषंगाने पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महसूल प्रशासनाने संबंधित खडी क्रेशर सील केला आहे। मात्र महावितरण कंपनी संबंधित खडी क्रेशरचे वीज कनेक्शन कट करण्यासंदर्भात टाळाटाळ करत असल्याचे वाघमोडे यांनी महावितरण कंपनीला बेमुदत उपोषणाचे निवेदन दिले आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे दहिवडी वडगाव हद्दीवर बबनराव पवार यांचा अवैध खडी क्रेशर आहे। महसूल दरबारी कोणत्याही प्रकारची परवानगीची नोंद नाही। गेले कित्येक महिन्यापासून तो क्रेशर अवैध प्रकारे सुरू आहे। या संदर्भात महसूलकडे तक्रार केल्यानंतर महसूल प्रशासनाने संबंधित खडी क्रेशर तात्काळ बंद केला। जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार अवैध खडी क्रेशरचे वीज कनेक्शन कट करण्याचे असताना देखील महावितरण कंपनीने पूर्णपणे कारवाईबाबत टाळाटाळ केली आहे। महावितरण कंपनीकडून मागितलेल्या मुदतीत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळे गुरुवारी दिनांक 20 मार्च 2025 पासून ते बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।